नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे वैभव ब्लॉग्स. तर मित्रांनो, गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस उरलेत. जसे आपण बाप्पाच्या आगमनाची वाट बघतो, तसंच आपण हे वनमाळी हॉलमध्ये लागलेलं आहे हळदे आर्ट्स. इथे तुम्हाला इको फ्रेंडली मकरचं एक्झिबिशन लागलेलं असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण इथे आलेलो आहोत आणि खूप सारे व्हरायटी तुम्हाला इथे इको फ्रेंडली मकर्समध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाऊया, इथे बघूया यावर्षी कोणकोणते नवीन नवीन मकर इको फ्रेंडली आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम पेज आहे, त्याला देखील फॉलो करायला विसरू नका. यांचा ॲड्रेस मी व्हिडिओच्या पुढे देत आहे, तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, जर समोर बघत असाल ना तुम्ही, तर इथे सरस्वतीचा जो मकर आहे तो रेडी केलेला आहे आणि बाजूला 2 वीणा आहेत त्यामध्ये आणि वरतून लायटिंग्स वगैरे लावलेले आहेत आणि खूप सुंदर वाटतं मकर. आणि त्याच्याच जर बाजूला जर तुम्ही आलात ना इथे सुरुवातीला, तर ओम गणपते हे नमः म्हणून लिहिलेलं आहे आणि बाप्पाचा मोठा फोटो आहे मध्ये आणि साईडला अष्टविनायक आहेत. तुम्ही बघू शकता लायटिंग्समध्ये खूप छान वाटतं आणि वरती त्यांनी आर्टिफिशियल फ्लॉवर्स वगैरे ॲड केलेले आहेत, त्यामुळे अजून मकर उठून वाटतं. त्याच बाजूला जर तुम्ही बघितलं तर स्वामी समर्थांचं देखील मकर आहे, ब्रह्मांड नायक म्हणून लिहिलेलं आहे. स्वामी असे बसलेले आणि मागून झाड असं त्यांनी तयार केलेलं आणि खूप सुंदर वाटतं. मित्रांनो, जर तुम्ही समोर हे मखर बघत असाल तर आहे ब्रह्मांड नायक, म्हणजे आपले स्वामी समर्थांच्या रूपामध्ये इथे मखर तयार केलेलं आहे. जर स्वामींची हे आहे कार्डबोर्डवरती फोटो तयार केला आणि त्याच्या बॅगला तुम्ही बघू शकता झाड लावलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतं डेकोरेशन. तुम्ही लायटिंग्स वगैरे लावलेत ना, त्याच्यामध्ये अजून खूप एन्हान्स होईल आणि खूप छान वाटतं. त्याच बाजूला जर इथे बघितलात तर गड किल्ला बनवलेला आहे त्यांनी. किल्ल्याचं पूर्ण स्ट्रक्चर आहे, 2 मावळे आहेत आणि मध्ये जर बघाल तर इथे आपली राजमुद्रा आहे आणि खूप सुंदर आहे डेकोरेशन. हे पण तुम्हाला फोम आणि फुट्ट्यांचं तुम्हाला मिळून जाईल याच्यामध्ये. प्लस त्यांनी बॅकला लाईट वगैरे लावलेले आहे. पण ह्या साईडला बघाल तर अजून एक मकर आहे आणि खूप सुंदर आहे आणि यावरती त्यांनी आर्टिफिशियल फ्लॉवर्स लावले आणि हा जो बघतायत तो पूर्ण फोममध्ये तयार केलेला आहे. हे बघा, इथे वेगवेगळ्या डिझाईनची फुलं फ्लॉवर्स लावलेले आहेत आणि मधोमध जे सेंटरला आहे ते ग्रास लावलेले आहे आणि खूप सुंदर वाटतं आणि प्लस त्याच्यामध्ये लायटिंग्स देखील आहेत. त्याच जर बाजूला जर इथे आलात तर तुम्ही मंगलमूर्ती म्हणून असं केलेलं आहे आणि छोटंसं आहे आणि खूप साधं सिंपल आहे. त्यामध्ये त्यांनी बघा ऑफ व्हाईट कलरची लायटिंग केलेली आहे आणि मधोमध सेंटरला जर बघाल तर इथे ग्रास लावले आणि त्यामध्ये मंगलमूर्ती आणि त्याच्याच वरती जर पाहाल तर ओम म्हणून लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतं. आणि प्लस त्याच्या बाजूला असे दोन्ही साईडला असे मोर आहेत, त्याने पण खूप अजून मकर उठून वाटतं. त्याचबरोबर इथे ह्या साईडला श्रीमध्ये आहे, ह्यामध्ये पण तुम्ही लायटिंग्स ॲड करू शकता आणि खूप छान आहे. जर इथं बघाल तर साईडला त्यांनी ग्रास लावलेले आहे आणि वरती स्ट्रक्चर तयार केलं आणि खूप सुंदर आहे. बघा, श्री मोर आहेत चारी साईडला. त्याच पॅटर्नमध्ये तुम्हाला दुसरा एक आहे, ही छोटी साईज आहे, त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे. ओम गणेशाय नमः म्हणून लिहिलं आहे. प्लस त्यामध्ये तुम्हाला लायटिंग्स पण येणार आहेत. साईडला तुम्हाला 2 मोर आहेत आणि इथे पण तुम्हाला बघा असे डिझाईन एलिमेंट्स केलेले आहेत, ते पण फोममध्ये ते बघा तुम्ही बघू शकता. दोन्ही साईडला ते तुम्ही लावू शकता आणि इझी टू यूज आहे. बघा, असं घ्यायचं आहे, फक्त तुम्हाला अटॅच करायचं आहे त्यामध्ये आणि तुम्ही तयार होऊ शकता मखर. आणि जर बाजूला इथे आलात तर सर्वात मला जास्त आवडलं तो म्हणजे हा मखर आहे. तुम्ही बघाल ना, इथे जर त्यांनी वरती फ्लॉवर्स लावलेले आहेत येलो कलरचे आणि हे जे बघताय ते स्टेन्सिल्स लावलेले आहेत फुट्ट्याच्या, ज्या फुट्ट्याच्या येतात त्यांनी तयार केलं आहे. प्लस मागे त्यांनी ग्रास लावलेला आहे सेंटरला आणि बाप्पाचा फेस लावलेला आहे. जर तुम्ही यामध्ये ऑफ व्हाईट कलरची लाईट देखील सोडलात ना, खरंच खूप छान वाटणार मकर. आणि दोन्ही साईडला बघाल तर पिलरवरती मोर आहेत. मोराचं पण त्यांनी डिझाईन खूप सुंदर केलेली आहे बघा, छान वाटतं आणि तुम्ही इझिली हे असेंबल करू शकता. ते तुम्हाला गाईड पेपर देतात, त्यानुसार तुम्ही हे असेंबल करू शकतात. आणि ह्या साईडला आलात ना मित्रांनो, हे पण खूप सुंदर आहेत मकर. हे बघा, राधाकृष्णामध्ये आहेत, झाड दाखवलं आहे, राधाकृष्णाचा फोटो वगैरे आहे, त्यावरती त्यांनी डायमंड वर्क केलेलं आहे बघा असं. त्याचबरोबर साईडला अशी फुलं लावलेली आहेत, झाडाचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि खाली असे
जंगल टाईपमध्ये दाखवलं आणि मोर दाखवले आहेत खाली जर तुम्ही बघाल तर. हे असे छोटे छोटे झाड लावलेले आहेत बघा, अशा प्रकारचे छोटे छोटे झाडं लावलेली आहेत. खूप छान वाटतं ते. त्याचबरोबर इथे जर बघाल तर हे असे काचेचे जे स्टोन येतात त्यामध्ये असे हे आहेत, हे बघा. आणि प्लस आर्टिफिशियल फ्लॉवर्स लावलेले आहेत. पिंक व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे. मध्ये जर बघाल तर हे येल्लोमध्ये फूल आहे आणि खूप सुंदर वाटतं डिझाईन. त्याचबरोबर या साईडला देखील एक आहे मखर, हे बघा. हा पण स्ट्रक्चर गोलमध्ये आहे. प्लस त्यांनी असं सर्कलमध्ये फुलं लावलेली आहेत आणि साईडला असे दोन असे फोममध्ये तयार केले आहेत आणि टेन्सिल्समध्ये आहेत आणि खूप सुंदर वाटतं ते बघा. ह्यामध्ये तुमचा दीड दीड फुटाचा बाप्पा आरामात बसू शकतो. आणि प्लस जर मागे बघाल ना, सर्वात मोठा आहे मखर. तुम्ही बघू शकता बाप्पाचा त्यांनी फोटो वगैरे ठेवलेला आहे आणि LED लाईट्स वगैरे लावलेले आणि खूप सुंदर वाटतं मखर बघाल तर. या साईडला जर आलात ना मित्रांनो, हा एक सेक्शन वेगळा आहे. इथे तुम्हाला फोममध्ये तुम्हाला प्रॉपर मखर मिळणार आहेत, हे बघा. आणि खूप सुंदर केले. जसे तुम्हाला लहानमध्ये मिळाले त्याच्यामध्ये ही मीडियम साईज आहे, एकदंत लिहिलेलं आहे, श्रीमध्ये आहे. त्याचबरोबर असे महादेवाची पिंडी आहे, हे बघा. आणि वरती नागोबा आहे, शेषनाग आहे. त्याबरोबर दोन्ही साईडला त्रिशूळ आहे, ओममध्ये आहे आणि खूप सुंदर डिझाईन वाटते. त्यानंतर या साईडला जर बघाल तर इथे श्रीमध्ये आहे, ओममध्ये आहे. ओममध्ये जर तुम्ही बघितलात ना, असं मोर पिसाचं त्यांनी फोममध्ये तयार केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. फोम आहे हा प्रॉपर. आणि त्यावरती त्यांनी लायटिंग्स वगैरे पण जॉईन केले आहेत, LED लाईट्स इथे जर तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर त्यांनी कनेक्टरसुद्धा दिलं आहे, म्हणजे तुम्ही लाईट्स वगैरे इनबिल्ड आहे तुम्ही लावू शकतात. या साईडला एक सुंदर मखर आहे, पिंक आणि व्हाईटचं आणि येल्लोचं कॉम्बिनेशनमध्ये बघू शकता. खास करून जे त्यांनी स्टोन वगैरे लावलेत ना काचेचे, खरंच खूप छान वाटतं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही जंगल थीम वगैरे करायचे असेल किंवा स्वामींची जर तुमच्याकडे प्रतिकृतीची मूर्ती जर आणत असाल, तर तुम्ही असे झाड वगैरे आहे त्यामध्ये तुम्ही स्वामींची मूर्ती ठेवू शकता. बॅकड्रॉपला खूप छान वाटणार त्यामध्ये. आणि यामध्ये तुम्हाला साईज पण मिळून जातील, बघा. जंगल थीममध्ये तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळणार आहेत. आणि प्रॉपर हे तुम्ही बघू शकता आर्टिफिशियल फ्लॉवर्समध्ये तयार केलं आणि एकदम इको फ्रेंडली आहे. आणि हे जर बघाल तर हे फुट्ट्याचं आहे, बघा. कोणत्याही प्रकारचा थर्माकोलचा उपयोग इथे केलेला नाही आणि पूर्णपणे इको फ्रेंडली मकर्स तुम्हाला एक्झिबिशनमध्ये बघायला मिळणार. जसं तुम्ही तिथे मागे बघितलात स्वामींची जी प्रतिकृती त्यांनी तयार केली आहे, सेम एक्झॅक्ट तुम्ही ह्या मखरला पण तुम्ही ॲड करू शकता. स्वामींचा फोटो वगैरे आणि मूर्ती बसवू शकता. खूप सुंदर वाटणार. मित्रांनो, तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकतात. आपण एक सेक्शन कवर केला, आता आपण हा एक सेक्शन कवर करायचं. इथे पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर मकर्स इथे लावलेले आहेत. या साईडला जर आलात तुम्ही तर हे बघा, इथे महालक्ष्मीच्या रूपामध्ये तुम्हाला असं डेकोरेशन बॅकड्रॉपला तुम्हाला मिळून जाणार आहे. खूप सुंदर वाटतं. त्यांनी दागिने वगैरे लावले, महालक्ष्मीचा फेस वगैरे लावला आहे आणि त्यांनी खूप सुंदर असं. आणि साईडला जर तुम्ही बघाल तर आई म्हणून लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी इथे LED लाईट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. ते तुम्ही इझी टू यूज करू शकता आणि लावू पण शकता आणि खूप छान वाटणार. त्याचबरोबर इथे तुम्हाला मी लिमिटेड दाखवतो आहे कारण खूप सारे ऑप्शन आहेत इथे. ह्या साईडला जर बघाल तर ओम गणेशाय नमः ह्या पॅटर्नमध्ये आहे. त्यांनी खूप सुंदर बनवलं आहे. 2 फुटाची बाप्पाची मूर्ती यामध्ये आरामात बसू शकते. त्याचबरोबर ह्या साईडला आलात तर तुम्हाला असा मोर पीस बनवलेला आहे त्यांनी. मोर पीसाचं स्ट्रक्चर बनवलं आहे आणि खूप सुंदर वाटतं मखर, बघा. मोर पीस तुम्हाला जंगल थीम वगैरे करायचे असेल ना, खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्याचबरोबर सूर्याचा पॅटर्नमध्ये पण तुम्हाला इथे मूर्ती आहे, बघा. मखर आहे आणि इथे ओम म्हणून लिहिलेलं आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला मोर पिसामध्ये अजून एक तुम्हाला मिळणार आहेत. असे दोन्ही साईडला असे तुम्हाला फोममध्ये ओम मोर भेटणार आहेत. तर मित्रांनो, जर जंगल थीम मी तुम्हाला सारखं सांगतो, इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत जंगल थीममध्ये. हा एक जर तुम्ही बघाल तर हा प्रॉपर फोममध्ये तयार केलेला आहे, हे बघा. आणि त्यावरती अशी आर्टिफिशियल फुलं लावलेली आहेत, पानं लावलेली आहेत. त्याचबरोबर इथे दोन्ही साईडला हरणं आहेत. परत इथे तुम्हाला असं सूर्य दिलेला आहे, तो तुम्ही असा मागे ॲडजस्ट करू शकतात, हे बघा. जसं आपण सहेली एंटरप्राइजमध्ये बघितलं लालबागला जसं हे डेकोरेशन होतं त्याच पद्धतीचं आहे यांच्याकडे. हे बघा, दोन्ही साईडला असे ग्रास दाखवलेले आहेत, हे बघा. सेंटरला ग्रास आहे आणि मध्ये बाप्पा बसवू शकतात. अजून एक जर तुम्हाला जर याच्यात एलिमेंट्स ॲड करायचे, कागदाचे गोळे तयार करायचे, त्यावरती हिरवा कलर मारून तुम्ही साईडला असे ठेवू शकतात किंवा त्यावरती ग्रे कलर मारून स्टोन टाईप असे तुम्ही ठेवू शकता. अजून मखर तुम्हाला खूप सुंदर वाटेल त्यामध्ये. त्याचबरोबर ह्यामध्ये तुम्हाला साईज मिळून जातील. ही छोटी आहे, त्याच्यापेक्षा मोठी आहे साईज.
सेम आहे, त्यामध्ये तुम्हाला हरणं भेटणार आहे 4. परत ग्रास दाखवली आहे, झाडं लावलेली आहे ते बघा. आणि हा टोटल फोममध्ये तयार केलेला आहे, तुम्ही हे बघू शकता. ते बघा फोम आहे, फोमचा वापर केलेला आहे त्यांनी. आणि ह्या साईडला एक आहे मखर, हा बघा. हा पिंक आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशनमध्ये केलेला आहे आणि खूप सुंदर वाटतं मकर. त्याचबरोबर त्यांनी जे इथे स्टोन्स वगैरे लावलेत ना काचेचे, ते तुम्ही बघू शकता. त्यामुळे अजून तुम्हाला खूप एनहान्स होणार मकर आणि खूप सुंदर वाटतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला 1.5 ते 2 फुटापासून ते अगदी 2.5-3 फुटापर्यंत जर तुम्हाला बाप्पा बसवायचा असेल, त्यासाठी पण तुम्हाला इथे डेकोरेशनसाठी मखर आहेत आणि खूप सुंदर आहे. अष्टविनायक जर बघू शकतात वरती, त्यांनी मंदिर टाईप बनवलेलं आहे आणि अष्टविनायक असे त्यांनी लावलेले आहेत आणि खूप सुंदर वाटतं. ह्यामध्ये पण तुम्हाला साईज मिळून जातील प्रॉपर. त्यामध्ये लायटिंग्स जर बघाल ना तुम्ही, LED लाईट्स वगैरे लावलेत, खूप सुंदर वाटतं मकर एकदम. अष्टविनायक आहेत. वरती तुम्ही बघाल तर श्री म्हणून लिहिलेलं आहे मखरच्या वरती सर्वात. त्याचबरोबर तुम्हाला बाजूला पण एक मखर आहे ह्या साईडला. हा प्लेन मकर आहे व्हाईटमध्ये तुम्हाला पूर्ण. तोही खूप छान वाटतं मकर, जर तुम्ही बघू शकता. आणि याची पण साईज मोठी आहे, तुम्ही 2.5-3 फुटापर्यंत बाप्पा बसवू शकता ह्यामध्ये. तर मित्रांनो, जर तुम्ही हे जर 2 बघत असाल साईडला नंदी, ह्यामध्ये जर तुम्ही इथे बघाल तर इथे तुम्ही पाणी ॲड करू शकता. मोटर आहे इथे. पाणी जसं तुम्ही ॲड केलं तर इथे जी टोटी आहे त्या टोटीने असं पाणी वरती येतं आणि मग हे पाणी इथे खाली पडत राहतं. आणि इथे फक्त तुम्हाला पाणी रिफिल करायचं आहे दोन्ही साईडला तुम्हाला पाणी ॲड केलं की मग ते पाणी असं नंदीच्या तोंडातनं असं पाणी बाहेर निघणार आहे. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला अष्टविनायकमध्ये आहे डेकोरेशन. आणि सेम नंदीच्या जागी इथे हत्ती आहेत आणि इथून कलशामधनं तुम्हाला पाणी बाहेर येणार आहे ह्या साईडने. दोन्ही साईडला तुम्हाला मिळून जातील ते. प्लस तुम्ही ह्या साईडला जर आलात, इथे ह्या साईडला पण त्यांनी डेकोरेशन बॅकड्रॉप त्यांनी वेगळं केलं. इथे तुम्हाला शंकर रूपीमध्ये मिळालं आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला असं नॉर्मल आहे आणि दोन्ही साईडला तुम्हाला सेम नंदी मिळणार आहेत. प्लस तुम्हाला दोन्ही साईडला पाणी वॉटर फिल करायचं आहे. नंतर मग तिथून पाणी नंदीच्या तोंडातनं बाहेर येणार. प्लस ते हे असं तुम्हाला हे देणार आहेत कनेक्टर. तुम्ही कनेक्ट केलं की पाणी ऑटोमॅटिक चालू होत राहणार. तर मित्रांनो, जर ह्या साईडला बघाल ना, हे वेल्वेटमध्ये आहे जर मखर जर तुम्ही बघितलात. प्लस त्याबरोबर जी आपली फोटो फ्रेम असते ना, ती फ्रेमची जी साईडला जी फ्रेम असते काच, हे बघा, त्यामध्ये त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. प्लस त्यांनी इथे वेल्वेट लावले आहेत. परत इथे त्यांनी खडे वगैरे लावले, डायमंड्स, त्याने अजून खूप सुंदर वाटतं. प्लस LED लाईट लावले. फक्त तुम्हाला इथे बाप्पा बसवायचा आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे. बघा फळी आहे त्यावरती हे त्यांनी स्ट्रक्चर तयार केलं आणि खूप सुंदर वाटतं. त्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळून जाणार आहेत. हे बघा, प्रत्येक डिझाईन तुम्हाला वेगळी आहे. प्लस यांनी जे साईडला जे बघा, हे बघितलात गादी जी लोड असते त्यामध्ये त्यांनी एक वेगळं तयार केलेलं आहे. हे बघा, जे आपण लटकन असतात गणपती दरवाजावरती वगैरे लावतो, त्याच्या खाली जी लटकन देतात ते त्यांनी इथे यूज केलेलं आहे, असं साईडला ठेवायला आहे बघा. प्लस त्यांनी इथे ऑरेंज कलरचा हा वेल्वेटचा कपडा आहे, त्यावरती त्यांनी हे डेकोरेशन तयार केलेलं आहे. त्याच बाजूला जर तुम्ही बघू शकता मयूरासन आहे, दोन्ही साईड मयूर आहेत, मोर सेम आहे. तिथे तुम्हाला फोटो फ्रेमची फ्रेम मिळणार आहे. त्यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल फ्लॉवर्स ॲड केले आहेत. आणि सेम जर तुम्हाला लोड बघायचं असेल तर लोडमध्ये त्यांनी एक वेगळी डिझाईन केलेली आहे. बघा, असे तुम्ही ठेवून लावू शकता. आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत यामध्ये. तुम्हाला लहान आहेत प्लस मोठ्यांमध्ये पण तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. तुम्ही मागे बघू शकता. आणि खूप लायटिंग्समध्ये अजून ते खूप छान वाटतं सजून. तर सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तुमचं एकदा नाव सांगा आपल्याला. माझं नाव संदेश अर्जुन दरबडे. आपल्या कंपनीचं नाव हरदेव आर्ट्स आहे. हे आपलं इकडे 30वं वर्ष आहे. 30वं आहे. आणि सर यावर्षी जे आपले मकर्स आहेत ते थोडेफार युनिक वाटत आहेत आणि काय काय नवीन नवीन पॅटर्न यावर्षी तुम्ही लॉन्च दरवर्षी आपण काही ना काहीतरी युनिकच आणत असतो. लोकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आपला असतो दरवर्षी. यावर्षी फुलांमध्ये ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये काय करता येईल ते आम्ही सगळं केलं आहे लोकांना. आणि सगळ्यांना इनबिल्ड लाइटिंग आहे. ओके, हां, तेच मी विचारणार होतो. आता जे नवीन यावर्षी आले ते तुम्ही लाइटिंग्स पण प्रोव्हाइड केले. लाइटिंग पण प्रोव्हाइड केलेले आहे. बॉक्स पॅकिंग आहे. लोक गावाला घेऊन जाऊ शकतात, परदेशात घेऊन जाऊ शकतात. सर, आणि जर आउट ऑफ महाराष्ट्र किंवा डिलिव्हरी कोणाला हवी असेल तर आपल्या इथून मिळून जाईल? हो, देऊ ना, नक्की देऊ. तर तुम्हाला इथे डिलिव्हरी पण तुम्हाला मिळून जाणार. आणि सर खूप सारे ऑप्शन्स आपल्याला इथे मिळून जाणार. तरी किती फुटापासून किती फुटापर्यंत? आपल्याकडे 1.5 फुटापासून आहे ना,
6 फुटापर्यंत मकर 6 आहे. फुटापर्यंत. आणि जर ऑर्डर कोणाची असेल तर त्याप्रमाणे बनवून देतात का? नाही नाही, आता कस्टमाइज करून देत ना, आता वेळ गेली आहे. हा. ओके, जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही यातले सिलेक्ट करू शकता आणि खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत. आणि जर हर्देवाड्सला तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला यांचा ॲड्रेस मी व्हिडिओच्या पुढे देत आहे, तर नक्की येऊन व्हिजिट करा इथे. आणि खूप चांगलं वाटलं सर इथे येऊन भेट देऊन. खरंच खूप थँक्यू सो मच. धन्यवाद.